तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना राम राम. आज आपण आलो आहोत जंगलात. हे बघू शकता जंगल किती घनदाट आहे आणि खूप मजा येते. हा तलाव आहे आणि या तलावात तिकडे आलोय मच्छी पकडायला. खूप बरं वाटतंय, बऱ्याच दिवसांनी आलोय. मे मध्ये आमच्या फेऱ्या होतात मच्छी पकडायला. हे सगळं जंगल आहे आणि या जंगलात आलोय. हरणं होती, आता हरणं गेली त्या साईडला. तुम्हाला लोकांना दाखवतोय मी की माझ्या पाठी बघत असाल तर हे पूर्ण डोंगर आहे आणि ह्या साईडला काम चालू आहे. इथे पिकनिक पॉईंट बनवणार आहेत. हे दिसतंय ना, इथे हे पिकनिक पॉईंट होणार आहे. इथे हे सगळं तलाव बुंजून आहे ना, काहीतरी बनवायला लावलं आहे तिकडे. कारण रोडचं काम पण इथेच चालू आहे आणि खरं तर इथं एक काम अंडरग्राऊंड चालू आहे. जे गोरेगाव टू मुलुंड लिंक रोड आहे ना, तो कदाचित आता बोरिवलीला निघतो की गोरेगावला निघतो एवढं माहीत नाही, पण दोन रोड होणार, एक ठाण्यावरनं एक मुलुंडवरनं. तर त्याचं काम वगैरे चालू आहे आणि त्याच्यासाठी कदाचित इथे हे जे काम चालू आहे ना, इथे हे बघू शकता पूर्ण तलाव बुंजून आहे ना, काहीतरी बनवत आहेत. आता आयडिया तर येणार नाही. रोडचं भरपूर काम चालू आहे डोंगराच्या आतून वगैरे. ही पोलिसांची व्हॅन आहे, पोलीस वगैरे असतात आणि इथे माझ्या ओळखीचे आहेत, त्याच्यामुळे आम्ही येऊ शकतो इकडे. बाकी कोणाला परमिशन वगैरे नाही इथे येण्याची, कारण ते फॉरेस्ट आहे, वाघ आहेत, बरेच काही प्राणी असतात, त्याच्यामुळे लोकांना येऊन देत नाही. आम्ही आदिवासी आहोत, त्याच्यामुळे आम्हा लोकांना येण्याची परवानगी आहे. परवानगी अशी कोणाला, आम्हा लोकांना रस्ते माहीत आहेत बऱ्यापैकी, त्याच्यामुळे आम्ही येतो. आम्हाला मच्छी पकडायची माहिती आहे म्हणून आम्ही मच्छी पकडायला पण येतो. जस्ट आज टाईमपास म्हणून आलो इकडे. बऱ्याच दिवसांनी आलो आणि बऱ्याच महिन्यांनी आलो. इथं खूप शांतता भेटते, खूप बरं वाटतं. हे बघाल तर हे डोंगर पण पूर्ण फिरलेलं आहे आम्ही. हे समोर दिसत आहेत ते डोंगर, हे संपूर्ण फिरलेले डोंगर आहोत आम्ही. इथे देव आहेत, तुम्हाला दाखवतो. हे तलाव आहे, ह्या तलावातच आम्ही मच्छी पकडायला येतो. आता भरपूर पाणी आहे. मेपर्यंत हे पूर्ण पाणी आटतं आणि पूर्ण आतमध्ये जातं ह्या साईडला. इकडे पुढे बघाल तर तिकडे पवईचं तलाव आहे, म्हणजे विहार लेक वगैरे हे सगळं आहे तिकडे. आपण बघूया पुढे जाऊन. इथे जर पाणी नसेल ना तर आपण जाऊ, पण पाणी ते इकडे आहेच. तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. चप्पल काढतो, चप्पल नाही काढली तरी चालेल. चला बघूया आता पुढे जाऊन. हे कसं जंगल आहे, सगळं गवत आहे ना ह्याच्यात, आहे ना या एडी झाड आहेत. ही एडी झाडं आहे, नावच त्याचं एडी झाड आहेत. तर तिकडे कसं आहे ना, मगरी वगैरे बरेच असतात, त्याच्यातून जाता येत नाही. पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. इकडे हरणं वगैरे पण असतात. हरणं आता थोडा टाईम आहे, जरा अंधार पडायला लागलं की हरणं वगैरे पण अशी काठाकाठाला येतात पाणी प्यायला वगैरे, ती दिसतात. आणि मगरी कशा कुठे पण असतात, त्याच्यामुळे मगरी दिसतातच. पक्षी बघाल ना तर हे बघू शकता, पक्षी खूप मोठे मोठे पक्षी तुम्हाला बघायला भेटेल इकडे. मी पुढे जातोच आहे आता. हे तलावाच्या काठाला आहे ना चरायला येतात ते लोक पण, मच्छी खायला वगैरे. तुम्हाला ते पक्षीसुद्धा दिसतील. ह्या तलावात खूप मोठे मोठे मासे आहेत. मुंगूर मासा तुम्हाला माहिती असेल, कॅटफिश बोलतात. तो खूप मोठे मोठे, म्हणजे 18-20 किलोचे मुंगूर मासे आहेत. 18-20 किलोचे मुंगूर मासे ह्या तलावात भेटतात. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पण हे पक्षी बघू शकता तुम्ही. खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. बऱ्याच दिवसांनी आलो. या पाण्यात पण मच्छी भरपूर आहे. पूर्ण तर जंगल आहे बघा. पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत सगळे तलावाच्या काठाला.
हे बघा इथनं उडतील, बरेच पक्षी आहेत. इकडे पण मगर वगैरे असतात काठाला, कदाचित दिसली तुमच्या नशिबात असेल तर नक्कीच दिसेल. हे बघा हे पूर्ण तलाव भरलेलं आहे. बघा इथे काम चालू आहे आणि हा डोंगर आहे बघा. मच्छी आहे ना, पाण्यात उडताना दिसते. इथे भरपूर मच्छी आहे. हे बघा खूप बरं वाटतं इकडे आल्यावर फिरायला. मित्रांनो, जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील ना माझे, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. अशाच बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील माझ्याकडनं, ज्या आता म्हणजे तुम्ही बघितल्या पण सुद्धा असतील. पण कधी कधी काय होतं ना, मगर, वाघ, हरण हे लाईव्ह बघायला भेटत नाही कधी. ज्या गोष्टी आम्ही अंधारात रात्री वगैरे येतो फिरायला तेव्हा आम्हाला दिसतात. मग त्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू. भीती तर प्रत्येकाला असते, शेवटी प्राण्यांना पण भीती असते. हे समोर बघू शकता, हे जे झाड आहेत ताडाची, खूप सुंदर असं आतमध्ये बरं वाटतं. आम्ही तिकडनंच आलो मी. हे बघा, तर आता अनुचा फोन आला होता मला. अनुच्या गळाला मासा लागलाय, खरबा मासा. त्याच्यामुळे व्हिडिओ जरा बंद झाला. तर आपण जाऊन बघूया किती मोठा खरबा आहे. आणि हे बघा, चिखलातून चालत यावं लागतं. चिखल आहे असा. भरपूर चिखल आहे इथे. पहिला पाणी होतं भरपूर, आता पाणी आटलं सगळं. पण चिखल आहे. नंतरला थोड्या दिवसात आहे ना, जानेवारी फेब्रुवारीपर्यंत सुकून जाईल सगळं. इथे काहीच नाही राहणार पाणी वगैरे. हे सगळं पाणी आटून जाईल. हा बघू शकता घाटाल दाखवतो. खास भाऊ आहे रघुनाथ घाटालचा पोरगा बाबू घाटाल. हा माझा भाऊ आहे बघा, आणि माझ्या बाबांचा खास फ्रेंड आहे. तर हा बघा, याला मी बाबूदा बोलतो. काय रे, कुठे आला? कुठं ना, घरावरून मासे भेटला का नाही ना? आमच्या फॅन्सला सांग ना. सांगा खरबा बेटा. कोणता खरबा? खरबा बेटा सांगा. हा खरं तर वाटतो तांझानियामधला छाबा. छाबा तांझानियामधला असं साऊथ आफ्रिकेचा माणूस वाटतोय छाबा, पण तो आहे खरं तर आदिवासी. थांब आलो. तांदूळला मच्छी किती मोठी भेटली हो, खरबा किती मोठा भेटला. खरबा किती मोठा भेटलाय तो बघूया आपण. बरेच लोक येतात इकडे, ज्यांना माहिती आहे ते. हे गळ टाकत नाही लोकांनी. तर गळाला मासा लागलाय, खरबा मासा कसा असतो तो पण दाखवतो. बघू आता, तो काढलाय त्या लोकांनी की हाय गळाला. कुठे आहे गळ? हा बघा, खरबा मासा याने पकडलाय. खरबा मासा कसा असतो दाखवतो. जिवंत आहे अजून बघा.
हा रे, हे खाली जमिनीच्या अंगालाच असतात. त्या खरबा मासा आपण काढून दाखवतो. पकड असा गल गिल्ला आहे त्यांनी. बाबा गल कुठे आहे गल? अरे आतमध्ये लगे गिल्ला. खरबा मासा असा असतो. हा बघा, पकड असा दे सोड. हा बघा खरबा मासा. आणि ही सगळे मंडळी आहे मच्छी पकडायला आम्ही ठेवलेले आहेत गरवायला. हा अतिश आहे, गरवत आहे. किती पकडले आहे मासे अतिश? इकडे बघ जरा तोंड दाखव. अजून काय नाही भेटलंय. समीर, हा समीर. समीर किती मच्छी भेटले? काम चालू आहे. काम चालू आहे अजून. आता काम चालू आहे. हे लोकांची संध्याकाळ होईल त्या टायमाला खूप मच्छी लागते. सुरुवातीला मच्छी काही भेटत नाही जास्त. आता म्हणजे 5-6 वाजले ना, जरा जसा जसा अंधार पडत जातो त्या टायमाला मच्छी भरपूर भेटते. त्याच्या अगोदर मच्छी काही भेटत नाही, कारण ते खाल्लेले असतात, फुगलेले असतात. संध्याकाळी चरावाचा टाईम असतो त्या टायमाला ती मच्छी करावाला भरपूर भेटते. पाती मासे भेटतात, कडवाली भेटते, बऱ्याच प्रकारची मच्छी भेटते. वाम भेटते. कधी कधी चिंबोऱ्या असतात. चिंबोऱ्या तर गल तोडून म्हणजे तंग तोडतात. ते प्लास्टिकचा तंग असतो तो तुटला जातो त्यांच्याकडून. त्यांच्या ह्याच्यात फांगडात अडकला ना, चावतात ते, तोडतात ते. आतमध्ये दिसली तर तुम्हाला नक्कीच दाखवू. पण तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. खूप 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 मजा येते आम्हाला. हे बघा पूर्ण जंगल आहे. ही ताडाची झाड आहेत आणि ताडी भरपूर निघते याला, पण कोण काढायला नसतात. ताडावर चढायला कोणाला ताकद नाही इकडे. ताडी येऊन कोणीही काढू शकतो. इथे कोणाच्या मालकीची जागा नाही, फॉरेस्टची जागा आहे. पण येऊन कोण काढू शकत नाही. आपण तलावाच्या इथे आलो परत. पण इकडे फक्त बघूया काय काय भेटतं इकडे. बाबूदा तिकडे गेले. तू कशाला आला इकडे? कमलाची फुलं कुठे? तिकडे पुढे आहेत कमलाची. हा कशाला पाहिजेत कमलाची फुलं? हे बघा, हे काट्याचे झाड आहेत पूर्ण. आपण आलो ब्लॉग बनवायला. आमच्या व्हिडिओ दाखवा आता ब्लॉग बनवून. हे काट्याचे झाड, कमलाची फुलं बघायला आलो आम्ही. भेटला भेटला आलो. हे गप 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 हरणं आहेत तिथे. हरणं आहेत, थांबा दाखवतो. ही हरणं आहेत. हे गप चुप रे. हे भाऊचं दाम, भाऊचं दाम. ती बघू शकता हरणं आहेत तिकडे. दिसतील की नाही माहीत नाही एवढ्या लांबून, पण दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो. 1 मिनिट थांबा. हे कशाला करतो असं? दिसणार नाही इकडनं. मी तुम्हाला ना प्रत्यक्षात दाखवतो तिकडनं जाऊन. आता हरणं बघायला म्हणजे आनंद घ्यायला ना खूप मजा येते. असा आनंद कुठेच भेटत नाही. हा आनंद तुम्हाला आहे ना शोधून पण सापडणार नाही. तुम्हाला हरणं दाखवतो 1 मिनिट आपला लाईव्ह. थांब, जाऊ नको तिकडे, मी जातो. हा तिकडून गेली आपल्याला सांगायची ना. तिकडून जातो आता, दाखवते नाही ना हरणा. एकूण आडवा जातो असा. हरणं आहेत का बघूया. हरणं तर असतीलच, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. दिसले तर खूप मजा येईल. मला त्यांच्या पाठी पळायला मजा येते. हा डोंगर आहे पण
वाढवत झालं ते. बघ बॅक कॅमेरा करतो. तुमच्या नशिबात असतील तर दिसतील. हे बघा आहेत, दिसतीलच. हे बघा, असा सीन तुम्हाला बघायला भेटणार नाही कधी, तर तुम्हाला मी दाखवेन. इकडून बघायला भेटते आता. भेटतात का? हे बघा इथे आहेत, दिसतील आता तुम्हाला. एक दोन नाहीत तर खूप सारे आहेत हरणं. त्यांना दिसतील बघा. सगळं गवत आहे त्याच्यामुळे नाही पण दिसत नाही. आयला त्या साईडला तर पूर्ण गवत असेल त्याच्यामुळे आपल्याला दिसणार नाही. खूप धावत धावत आलो पण काय दिसली नाही नव्हती. जास्त गवत आहे, लचडी आहे ना, त्याच्यामुळे दिसली नाही. चालू झाला तिकडे. त्यांची जागा आहे, त्या जागेला चरायला येतात ते. त्यांच्या पाठी फक्त पळायला मजा येते, त्यांच्यासारखा आनंद घेता येत नाही, पण त्यांच्या पाठी पळून आनंद घेता येतो, मजा येते खूप. तर कॉर्नरला त्या साईडला पाहिजे होतं म्हणजे दिसले असते. त्यांची जागा आहे, या जागेतनं जातात तिकडनं. तुम्हाला हरणं दिसतीलच ह्या व्हिडिओमध्ये. आता ती निघा व्हिडिओमध्ये आलेत की नाही माहीत नाही, पण जाता जाता जरी दिसली तरी या ब्लॉगमध्ये ती ॲड करेन. खूप मजा येते अशा हरणं बघायला. एक दोन नसतात मित्रांनो, कमसे कम 100-150 हरणं असतात आणि खूप मजा येते. खूप 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 आनंद भेटतो. नाही इकडे गाड्यांचा आवाज नाही कसलाच काय नाही, फक्त पक्षी प्राणी. रात्रीच्या टायमाला बिबटे पण दिसतात. हा बघा आमची जाऊया. हा येतात ना इकडे, चल मग. हा बघा हा बाबूदा, हा इकडनं होता, मी इकडनं क्रॉस गेलो होतो. डबक्यात इकडे भेटणार ना आता मासे. हे बघा तलाव,
इकडनं इथे येतात चरायला ते. कोण नसेल ना, रविवारी कसं रहदारी असते त्याच्यामुळे येतात तरी पळतात लवकर. बाकीच्या टायमाला इथेच असेच बघायला भेटतात. रात्रीच्या टायमाला तुम्हाला एकदम क्लिअर भेटतील, फक्त डोळे चमकतात त्यांचे, त्यांचं अंग दिसत नाही. खूप सारे डोळे असतात तेच दिसतात. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यांना राम राम, बाय बाय. हा त्याच्यात गल आहे, त्यांचे 500 रुपयाचे गल घेतले ते. चाबाने गल घेतले 500 रुपयाचे चाबा. हॅलो घेतले का? मित्रांनो बघू शकता, हा छाबा आहे. आणि हा साऊथ आफ्रिकेवरून इंडियामध्ये आलेला आहे गरावायला, खास गरावायला आलेला आहे. भेटले का? त्यांना खूप अनुभव आहे. घे तिचे आयला 500 रुपयाचे हंट करतात ते लोक. हंट म्हणजे काय, शिकार करायला आलेला माणूस होता. पण याला आम्ही तिथे आम्ही बसलो होती दिवाला गरावायला शिकवलंय. आम्ही आपण बसलो ना तिथं टेबल सीट, गरावायला शिकवलंय याला. टेबल सीट बसलो तिथं, आस्ते आस्ते चाललोय आम्ही. चाबा 10 रुपयाला जायचं मला. चाबाला शिव्या भेटायला लागल्या तानूकडून. लवकर ये मग, आहे इथंच, कुठे जात नाही. इथं कोणाचा तरी आयडी भेटला मला. थांब जरा. आयडी हे बघू शकता, इथे प्लांट आहे कोणाचा तरी बीएमसीचं पाण्याचा प्लांट. बीएमसीचा आहे. छाबा, आपल्या व्ह्युअर्सला काहीतरी सांग. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? अजून काहीतरी बोल ना यार छाबा. नो बो. हा ते छाबा आहे, माझा यार आहे, खूप मोठा यार आहे छाबा. लाईक करा. अजून फेसबुकला जाशील काय बोलशील तर मग छाबा. हे दाखव ना सगळा, कुठल्या टॉवर वरून आलोय आपण, कुठल्या हा टावर कुठला आहे सांग. हा मित्रांनो, हे बघू शकता, हा रोड आहे ना, इकडनं बोरिवलीला जातोय नॅशनल पार्कच्या इकडे. आम्ही खरं तर इकडे मच्छी पकडायला वगैरे येत असतो. हे बघा, हे प्लॅन्टर आहे, पाणी फिल्टर. हे पाणी फिल्टर आहे. हा इथे कामाला होता छाबा, साऊथ आफ्रिकेवरून मी याला इकडे कामाला आणलेलं आहे. पाणी फिल्टर. इथं वाघ येतो इथे, आणि याच्या बरोबर एक होता कोंडराम. इथं वाघ बी घेतात संध्याकाळच्या टायमाला. कोंडराम म्हणजे कोण? कोंडरामचं नाव काय रे? भोयर. दत्ता भोईर. तर खूप मजा आली आजच्या दिवसात. इकडे वाघ बी घेतात. वाघ येतात ना इकडे, बिबटे वाघ. बिबट्या वाघ. ती चालली खार गेली. हे बघा, खार होता ही गेली तिकडे. हे बघ काय बोरं काढू का? बोरं आहेत भरपूरशी. हे बघा, बोरीचं झाड. यांच्या संध्याकाळपर्यंत तिथं ते अगरवत राहायचं. यांच्या जेव्हा विसा गेला त्याला घेतलं नाही. विसा घेतला असतात आपल्याला मच्छी भेटली असते ना. मग मी टाकून आलो असतो तिकडं. तिकडे मस्त सांगितलं मी गेलो असतो, कोपऱ्यात. सोबत तरी गेलो असतो. हा बघा, काला वांडर बसलाय कसा. झूम करून. दुदुके आहे ना तो. दुदुके दिसत नाही डुडुकीला अकल. डुडुके लागेल ना. दुदुके पाहायला अंगावर यायचं नाही तर दुदुके. डुडुके वरटते इकडे. कोण आहे ते? काय वरटते? डुडुके तिथे बसलाय बघ तू बघ. कुठे? कुठे? तिकडे. हा रोड जातोय बघा, इकडनं रोड येतोय. तो रोड जाणार आहे. आता इथे काम चालू आहे तिकडे, म्हणजे पिकनिक पॉईंटच बोलता येईल असं. सेल्फी पॉईंट बनवतील कदाचित. जातो विहार तलावला. हा रस्ता जातो विहार तलावला. हे बघा, माकडं पाठी लागतील. हा रोड आहे. मात्र पाठी नाही लागणार.
आणि हा रोड इकडनं गाड्या येतात. हा पाठी रस्ता जातोय ना तिकडेच पिकनिक पॉईंट बनवणार आहेत. तिकडे काम चालू आहे. हे मंकी बघा, डुडुके बघायचे ना. हा बघा डुडुके त्याच्या पोरासोबत आहे. पोरग पण किती भारी आहे. पाल लिफ्टूनच राहिलं त्याला. ही सगळी नारळाची झाडं आहेत. ही बघा किती मोठी मोठी नारळाची झाडं आहेत. मँगो, मँगोचं झाड आहे. कोणता मँगो, मँगो म्हणजे काय? आंबा. साऊथ आफ्रिकेच्या लोकांना सगळ्या काय गोष्टी येतात, म्हणजे माहिती आहे सगळं. मँगो म्हणजे काय? आंबा. आंबा. अच्छा. आणि करंदा म्हणजे काय? काय म्हणतात? छाबा आपल्याला काहीतरी माहिती देतो इथली. छाबा सांग काय आहे? इकडचे वॉटर क्लीन आहे. दिस इज मुंबई वॉटर सप्लाय. ओके. मीन्स म्हणजे काय? मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव. ओके छाबा. आम्ही आदिवासी त्याच्यामुळे आम्हाला इंग्लिश वगैरे काही समजत नाही. छाबा आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव देईल आणि त्याला खूप अनुभव आहे छाबाला. रात्रंदिवस इकडे काम करतो, जंगलात असतो, त्याच्यामुळे छाबा आपल्या प्रत्येक गोष्टीचा माहिती देईल इथे. छाबा इथे दिस इज कोकोनट. ओके. दिस इज अ कोकोनट. कोकोनट म्हणजे नारळ. ओके छाबा. हा? रुईचं झाड. जय श्रीराम. ते ताड पण मस्त वाटतं तिकडे. हे बघा इकडे ताड आणि पाणी फिल्टर. अख्ख्या मुंबईला पाणी जाते ते. इथे येण्याची ताकद कोणाचीच नसते, कारण इकडे बिबटे तेवढे येतात. बिबट्या अर्ध्यातच खाईल. जंगलाच्या आतमध्ये काय बोलतो छाबा. छाबा म्हणजे काय? छाबा म्हणजे नाव आहे. छाबा तुझं. आता हा तुझं नाव छाबा. नाही. छाबा. माय नेम इज छाबा. दिलीप दिलीप. दिलीप रघुनाथ काका. ओके. दिलीप रघुनाथ घाटाल. त्याचं मी वारसं केलं होतं, त्याचं नाव आम्ही छाबा असं ठेवलंय. त्या शाळुंक्या बघू शकता. शाळुंक्या दाखवत नाही तर बोलते शाळुंक्या नाही. तिकडे शाळुंक्या आहेत. त्या बघा. दगडफेक. इथं पाय धुवायला गेला तर आम्ही पाय धुतो आणि पुढे व्हिडिओ करतो.